आई, मी तुला आधीच सांगितले आहे की मी त्या माकडाशी लग्न करणार नाही. मी रागाने ताट धुतले, सिंकमध्ये टाकले आणि मग पटकन पराठे बनवायला सुरुवात केली. आई, जी मला ही आनंदाची बातमी सांगायला स्वयंपाकघरात आली होती, जी माझ्यासाठी चांगली बातमी नव्हती पण एक भयानक स्वप्न होती. माझ्या उत्तराने तिला राग आला. का सोनल, तू काही सौंदर्याची परी आहेस जिची शरीरयष्टी तुला एवढी सुंदर दिसते आहे? खरं तर आमच्या परिसरात त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही आणि तू त्याला माकड बनवलं आहेस. कान उघड आणि ऐक, मी तुझं लग्न करीन त्याच्याशी. मी फक्त म्हणाले. आई, असे काय पाहिले त्यात तू? तो पूर्णपणे चिप्पू आहे. त्याला आजच्या जगाबद्दल काहीच माहिती नाही. आजपासून 20 वर्ष त्याचे आयुष्य जगत आहे. मला तेलकट केस, लांब शर्ट आणि सेल्फ फिटिंग पॅन्ट असलेल्या मुलाशी लग्न करायचे नाही. मी एका देखण्या, हुशार आणि श्रीमंत मुलाशी लग्न करेन जो शिकलेला आहे, स्वतःचा व्यवसाय चालवतो किंवा किमान चांगली नोकरी आहे. तो ऑफिसला जाईल आणि मी त्याच्यासाठी चांगले जेवण बनवीन. जेव्हा तो त्याच्या मोठ्या गाडीतून घरी येईल आणि गेटवर हॉर्न वाजवेल, तेव्हा मी गेट उघडण्यासाठी त्याच्या हातातून कोट आणि ब्रीफकेस घेण्यासाठी धावत जाईन. माझ्या आईच्या ठोसेने मला पुन्हा वास्तवात आणले. तेव्हा मी हळूहळू माझ्या स्वप्नाच्या दुनियेत हरवत होते. राजा सोनल, हे फक्त स्वप्नात घडते. वास्तविक जीवन पाहिल्यानंतर आमच्या घरी 2 वेळचे जेवण नाही आणि तू एका व्यावसायिकाशी लग्न करण्याचे स्वप्न पाहत आहेस. सोनल, तुझे मन हरवले आहे. असे बोलून आई रागाने किचनमधून निघून गेली आणि मी रागाने कुडकुडत नाश्ता तयार करू लागले. मला असं वाटायला लागलं की माझं संपूर्ण आयुष्य आता अशाच रोट्या बनवण्यात आणि रडण्यात निघून जाईल. माझे लहानपणी पप्पा आम्हाला सोडून गेले. त्यावेळी माझ्या आईने टेलरिंग करून माझा आणि स्वतःचा सांभाळ केला. त्याही मला कोणत्या ना कोणत्या मार्गाने शिकवत होत्या आणि मला असे वाटले की एक दिवस मी अभ्यास करून काहीतरी मोठे करेन आणि मी करीन. मी स्वतःला मदत करेन, घरची परिस्थिती सुधारेल. पण माझं शिक्षण अजून पूर्ण झालं नव्हतं की पवनने अचानक मेसेज केला. त्याचे नाव मनात येताच माझे मन खट्टू झाले. मी लग्नाला हो म्हणेन असे त्याला काय वाटले? आधी तुझा चेहरा आरशात बघ. मी नाश्ता आणला आणि आई समोर ठेवला. माझे सुजलेले तोंड पाहून आई म्हणू लागली, सोनल, काम कर. आजकाल अशी चांगली नाती कुठे पाहायला मिळतात? अरे, तो हिऱ्यासारखा मुलगा आहे. त्याचे स्वतःचे घर आहे. अजून काय हवे? मी रागाने म्हणाले, आई, अशा मोडकळीस आलेल्या घराचा मला काही उपयोग नाही आणि मी अशा मोडकळीस आलेल्या घराचे लोणेही घालणार नाही. आई माझ्याकडे टक लावून म्हणाली, कुठे आहे मोडकळीस आलेले घर? केवळ भिंतीचे प्लास्टर पडले आहे. तो एक मेहनती मुलगा आहे, सर्व काही करेल. मी माझ्या खोलीत पाय रोवून आले आणि कपाटातून एक मोबाईल काढला जो मी माझ्या आईपासून लपवून ठेवला होता. विशालने हा मोबाईल मला दिला होता. विशालचे नाव येताच माझ्या चेहऱ्यावर हसू आले. विशाल माझ्या स्वप्नाचा राजकुमार आहे. मी लगेच त्याला फोन केला. काही रिंग झाल्यावर त्याने फोन उचलला. मी किती दिवसापासून वाट पाहते. माझी तब्येत बरी नाही विशाल. आईला माझ्या लग्नाची घाई आहे. तू तुझं नातं का आणत नाहीस? लग्न करून नंतर शिक्षण घेईन. विशाल हा माझा वर्गमित्र होता आणि आम्ही कॉलेजमध्ये भेटल्यानंतर आमच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. तो एका श्रीमंत कुटुंबातील होता आणि त्याच्यासोबत राहून माझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ शकणार होती. मग मी पवनशी लग्न का करणार? माझ्या या अनिच्छेवर विशाल मोठ्याने हसला आणि म्हणाला, सोनल, माझे आई वडील आता तुझ्याशी लग्न करायला कधीच राजी होणार नाहीत. सध्या मला शिक्षण घ्यायचं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, करिअर घडवायचं आहे. जर मी लग्नाचे नावही काढले तर माझे वडील मला मारतील आणि असो, माझे वय फक्त 24 वर्ष आहे. मी रागाने म्हणाले, पण विशाल, हे चुकीचं आहे. तू तुझ्या वयाची आणि करिअरची काळजी करत राहिलास तर मीही लग्न करेन. निदान तुझ्या घरच्यांशी बोल. माझ्या सांगण्यावरून विशाल म्हणाला, ठीक आहे, मी वडिलांशी बोलेन. यामुळे मी आनंदी होते आणि रात्री उशिरापर्यंत आम्ही बोलत होतो. जेव्हा मी झोपायला आडवे झाले तेव्हा मी त्याच्या विचारात मग्न झाले होते. पण विशालसोबत पवनचा चेहरा पण माझ्या विचारात येऊ लागला आणि मनात राग भरून येऊ लागला. पवन आमच्या वस्तीतच राहत होता. त्याच्या आईवडिलांचे खूप पूर्वी निधन झाले होते आणि
तो त्याच्या दूरच्या मावशीसोबत घरी एकटाच राहत होता। त्याचे स्वतःचे घर आणि दुकान आहे, जिथे तो पिठाच्या गिरणीतून गहू आणि मसाले दळत असे। तो एक विचित्र जुन्या पद्धतीचा मुलगा होता। ना त्याला जीवन जगण्याची कोणतीच पद्धत माहिती होती, ना त्याला कशाची हौस होती, ना त्याला फॅशनची जाणीव होती, ना त्याला कशाची आवड होती। मला माहीत नाही की त्याने मला कधी पाहिले आणि केव्हा मी त्याला आवडले। आणि त्याच्या मावशीनेही माझ्याशी घनिष्ठ नातेसंबंधासाठी पाठवले आणि माझ्या आईने या नात्याला मनापासून संमती दिली होती। पण मी पण ठरवले होते की मी पवनशी लग्न करणार नाही आणि मी विसरले होते की नियत ही एक गोष्ट आहे आणि देवाने माझ्या नशिबात पवन लिहिला होता, जो मला मिळणार होता, लवकरच भेटणार आहे। पवनच्या नात्याला आईने होकार दिला होता आणि माझ्या प्रत्येक विनंतीकडे दुर्लक्ष केले जात होते। दुसरीकडे विशालच्या बाजूने कोणतेही ठोस म्हणणे ऐकू येत नव्हते, कारण विशालचे पालक विचारायलाही तयार नव्हते। विशाल मला म्हणाला, सोनल असं कर, आपण घरातून पळून जाऊन लग्न करू, नंतर माझे पालक सहमत होतील। आता माझ्याकडेही पळून जाण्याशिवाय पर्याय नव्हता। मी म्हणाले, ठीक आहे विशाल, मी तुझ्याबरोबर पळून जायला तयार आहे। माझी आई तळ हातावर मोहरी घेऊन बसली होती। पुढच्या 15 दिवसात त्या चंपूशी माझं लग्न लावून देणार होती। बरं, विशालने होकार दिला। दुसऱ्या दिवशी मी खूप तयारी केली होती। आईने माझ्याकडे संशयास्पद नजरेने पाहिले आणि विचारले, काय झाले सोनल, आज तू सर्व कपडे घालून कॉलेजला जात आहेस? मी जरा दचकले। मी पटकन उत्तर दिले, आई आज आमच्या कॉलेजमध्ये फंक्शन आहे, म्हणूनच मी थोडी तयारी केली होती। आईची नजर टाळण्यासाठी मी घराबाहेर पडले। माझ्या हातात एक कॉलेज बॅग होती, ज्यामध्ये मी पुस्तकांऐवजी माझ्या काही महत्त्वाच्या गोष्टी ठेवल्या होत्या। कॉलेजला निघाले, पण थोडं अंतर गेल्यावर ऑटो ड्रायव्हरला थांबवून विशालने दिलेल्या पत्त्यावर पोहोचले। विशाल मला दारात भेटला आणि आनंदाने माझे स्वागत करून मला फ्लॅटवर घेऊन गेला। मी थोडी घाबरले होते, पण मी जे काही करत होते ते करणं ही माझी मजबुरी होती। मी हे केले नसते तर माझ्या आईने माझे लग्न पवनशी करून दिले असते आणि मला विशालला गमवायचे नव्हते। आत गेल्यावर समोरचे दृश्य पाहून थक्कच झाले, कारण तिथे आधीच 4 मुलं बसली होती। मी घाबरून विशालकडे पाहिलं, पण आता त्याच्या चेहऱ्यावर राक्षसी हसू होतं। मी म्हणाले, विशाल, हे सर्व काय आहे? तू म्हणालास की हा तुझ्या पित्राचा फ्लॅट आहे आणि आम्ही तिथे एकटेच राहू, आणि आमचं लग्न कधी होणार? विशाल हसत हसत म्हणाला, लग्नाची घाई कशाला? लग्नानंतर जे काम करावे लागते ते आधी पूर्ण करून मग लग्न होईल। असे म्हणत त्याने खोलीचा दरवाजा आतून बंद केला। ती 4 मुलं दृष्टपणे हसायला लागली। हे सर्व पाहून माझे हृदय जोरात धडधडू लागले। काहीतरी चुकते हे मला जाणवू लागलं। मी घाबरून म्हणाले, मला घरी जावे लागेल, मला तुझा हेतू योग्य वाटत नाही। मी पटकन दाराकडे निघाले, पण विशालने माझा हात घट्ट धरला। तो म्हणाला, काय घाई आहे? आधी आम्हाला खुश कर, मोठ्या कष्टात आलीस, इतक्या सहजासहजी जाऊ देणार नाहीस। मी थरथरत म्हणाले, विशाल, काय बोलतोयस? मी तुझ्यावर प्रेम करते आणि तू सुद्धा माझ्यावर करतोस। तू माझा अनादर कसा करू शकतोस? माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। सगळे हळूहळू माझ्या दिशेने येऊ लागले। विशाल हसत हसत म्हणाला, प्रेम काही नाही, मी लग्नाचा ढोल माझ्या गळ्यात घालू शकत नाही। तू आम्हाला खुश कर आणि आम्ही तुला खुश करू, त्या बदल्यात तुम्हाला पैसेही मिळतील। शेवटी तुझे नुकसान काय? तू तुझे छंदही पूर्ण कर आणि आम्ही मजा करतोय असे सांगून ते चौघेही माझ्या दिशेने जाऊ लागले। मी पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण ते 5 जण आणि मी त्यांच्याच अडकले। तेव्हा अचानक पोलिसांचा सायरन वाजला आणि काही वेळातच आमच्या गेटवर टकटक झाली। सगळ्यांच्या चेहऱ्यावर वारा सुटू लागला। विशालने दार उघडले नव्हते आणि समोर पोलिसांना पाहून सर्वांनाच धक्का बसला। पण मला सर्वात मोठा धक्का बसला जेव्हा मी पाहिलं की पोलिसांच्या मागे पवनशिवाय दुसरे कोणीही नाही। त्यावेळी मला पवनशिवाय कोणीही दयाळू वाटले नाही। मी धावत जाऊन पवनच्या छातीला मिठी मारली। पोलिसांनी त्या 5 जणांना अटक केली आणि पवन मला घरी घेऊन आला। पवन मला वाटेत म्हणाला की तू कॉलेजला जायला निघताना मी तुला माझ्या दुकानात रोज पाहायचो। हा माझा खूप जुना छंद आहे। तुला पाहून माझा पूर्ण दिवस चांगला जायचा। त्या दिवशीही मी तुला पाहत होतो। तू ऑटोमध्ये बसली होतीस। तू ऑटो चालकाला काहीतरी समजू लागलीस। मी लक्षात घेतले की तू रोजच्या ऑटो व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या तरी ऑटोमध्ये बसली आहेस। तू कॉलेजला जायला निघाली होतीस, ती तरी फक्त तुझं रूप सांगत होतं, म्हणून दुसऱ्या कुठल्या ऑटोत बसून दुसरीकडे कुठे जायचे समजत नव्हते। माझ्या मनात अलार्मची घंटा वाजत होती, म्हणून मी दुकानातून उठलो आणि तुझ्या मागे लागलो आणि मग तुला एक मुलगा भेटला आणि हा मुलगा तुला फ्लॅटवर घेऊन आला। मला समजले की नक्कीच काहीतरी काळे आहे आणि मी ताबडतोब पोलिसांना फोन केला आणि पोलीसही वेळेवर पोचले। सगळे ऐकून मी पवनचे आभार मानले। मी घरी आले आणि आई मला इतक्या लवकर घरी पाहून आश्चर्यचकित झाली। ती म्हणाली, सोनल, तू कॉलेजला गेली होतीस, इतक्या लवकर कशी परत आलीस? आणि तुझी अवस्था पाहून एवढी काळजी का आहेस? हे इतके वाईट का आहे? मी म्हणाले, आई मला डोकं दुखते म्हणून मी लवकर परतले। असे म्हणत मी माझ्या खोलीत गेले आणि तिथे पोहोचताच मी ढसाढसा रडू लागले। विशालने माझा विश्वास तोडला होता। पवन वेळेवर पोचला नसता तर आज तो माझी प्रतिष्ठा खराब करणार होता।
मग माझी इज्जत नष्ट झाली असती. मला माहीत होते की आता पवनसुद्धा माझ्याशी लग्न करणार नाही. पण मला आश्चर्य वाटले जेव्हा दुसऱ्या दिवशी आईने मला सांगितले की पवन लग्नासाठी हट्ट करत आहे. त्याला फक्त 8 दिवसांनी लग्न करायचे आहे. दोन्ही बाजूंनी कोणतीही मोठी व्यवस्था होणार नाही. लग्न अगदी साधेपणाने होईल. की पवन माझ्याशी लग्न कसे करेल. सर्व काही माहीत असूनही त्याने माझी इज्जत वाचवली होती. त्याने माझ्यावर उपकार केले होते, पण तरीही मी पवनसोबत लग्नासाठी तयार होऊ शकले नाही. पवनसारख्या जीवनसाथीची मी कल्पनाही केली नव्हती. त्याची माझ्या मैत्रिणीशी ओळख करून द्यायलाही मला लाज वाटली असती. त्याने माझ्यावर खूप मोठा उपकार केला होता, पण लग्न ही आयुष्यभराची गोष्ट आहे. माझ्या आईने माझी विनंती मान्य केली. दुसऱ्या दिवशी पवन मला भेटायला आला आणि आईने त्याला माझ्या रूममध्ये पाठवले होते. आणि पवन रूममध्ये येताच मी वेळ न घालवता पवनला म्हणाले, तुला सर्व माहीत आहे, तरीही तुला माझ्याशी लग्न करायचे आहे. तो माझ्या जवळ येऊन उभा राहिला. त्याच्या अंगातून मसाल्याचा वास माझ्या कानात शिरू लागला. मी लगेच तोंड दुसरीकडे वळवले. मी मनात विचार करू लागले, या व्यक्तीसोबत मी माझे संपूर्ण आयुष्य कसे घालवू. कदाचित तो नुकताच जागा झाला असेल आणि थेट त्याच्या दुकानातून आला असेल. त्याच्या तेलकट केसात पिठाची धूळ अडकली होती. पवन हळूच म्हणाला, सोनल, आय लव्ह यू आणि तुझ्यासाठी मी काही करू शकतो. मला काही फरक पडत नाही की तू आधी दुसऱ्यावर प्रेम केलेस. मला वाटतं की फसवणूक झाल्यावर तुला आता शहाणपण आलं असेल आणि यापुढे तुला माझ्या नात्यावर काही आक्षेप नसेल. मी तुला खूप आनंदी ठेवीन. मी तुला आयुष्यातील सर्व सुख देईन. मी त्याला अडवलं आणि म्हणाले, पण पवन, मी माझं आयुष्य तुझ्यासोबत घालवू शकत नाही. तू स्वतःला पाहिलंय का? केसांना तेल चिकटवून आणि अंगातून उठणारा मसाल्याचा वास घेऊन मी तुझ्यासोबत आयुष्य कसं जगू. कृपया या लग्नाला नकार दे. मला हे लग्न करायचे नाही. विशालने विश्वासघात करूनही पवनबद्दलचा द्वेष अजूनही माझ्या डोळ्यातून दूर झाला नव्हता. माझे ऐकून पवन काही वेळ शांत झाला आणि मग त्याच्या डोळ्यात पाणी आले. तो काहीच बोलला नाही. शांतपणे खोलीतून बाहेर पडला. पण माझ्या आईला या नात्याबद्दल खूप आनंद झाला. खरं तर ती आनंदाने लग्नाची तयारी करत होती आणि हे सर्व पाहून मला आश्चर्य वाटले. मी आश्चर्याने आईला विचारले, आई, पवनने नाते नाकारले नाही. आईने माझ्याकडे रोखून पाहिलं आणि म्हणाली, का? लग्नासाठी तो मनापासून तयार आहे. मला पवनचा खूप राग आला. मी वारंवार नकार देऊनही त्याने माझ्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. वेळ निघून गेला आणि लग्नाचा दिवसही आला. आईच्या आग्रहामुळे आणि धमक्यांमुळे मला वधू म्हणून तयार व्हावे लागले. मनापासून मी लग्नासाठी तयार नव्हते, पण मजबुरीने मला पवनशी लग्न करावे लागले. लग्नाच्या रात्री मी माझ्या मालकीचे सर्व काही काढून टाकले आणि फेकून दिले. पवनचा विचार करताच मला मळमळ होऊ लागली. मी त्याला माझ्याजवळ कसे येऊ देऊ शकेन. पवनने खोलीत प्रवेश केला. मला या अवस्थेत पाहिल्यावर तो काही क्षण थांबला. त्याच्या चेहऱ्यावर दुःख आणि निराशा होती. तो म्हणाला, सोनल, ही आमच्या लग्नाची पहिली रात्र आहे आणि तू स्वतःला कोणत्या स्थितीत ठेवले आहेस. मी त्याच्याकडे बोट दाखवले आणि त्याला सांगितले की आज आमच्या लग्नाची रात्र आहे. तू माझ्याशी लग्न केले आहेस हे विसरून जा. तू माझ्यासोबत नवरा बायकोचं नातं निर्माण करशील. तुझ्या मनातील ही इच्छा दडपून ठेव, कारण असं कधीच होणार नाही. मी तुला माझा नवरा म्हणून कधीच स्वीकारणार नाही. माझ्यावर उपकार करून तू मला विकत घेतलेस असे तुला काय वाटते. असं म्हणत मी उशी उचलली आणि चादर जमिनीवर पसरवली आणि झोपायला लागले. पवन काही वेळ माझ्याकडे असहाय्य नजरेने बघत राहिला. मग तो म्हणाला, सोनल, तू बेडवर झोप. मी खाली झोपतो. मी शांतपणे माझी उशी उचलली आणि बेडवर झोपायला गेले. जमिनीवर चादर पसरून तो झोपला होता. लग्नाच्या कोलाहलाने आम्ही दोघेही थकलो होतो, त्यामुळे लवकर झोपी गेलो. लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून माझे आयुष्य नेहमीप्रमाणे चालू होते. नवीन सुनेचे कोणतेही तांडव नव्हते, कोणतेही विधी नव्हते. पवनच्या घरात या सगळ्याचा वाटा उचलणारे कोणीच नव्हते. मला घराची जबाबदारी घ्यायला लावली. तिने माझे लग्न पवनशी केले आहे या विचाराने मला माझ्या आईचा रागही आला. हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले. पवनने माझी खूप काळजी घेतली, पण माझे मन त्याच्याकडे झुकू शकले नाही. मी स्वतःला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण पवनला माझा जीवनसाथी म्हणून स्वीकारणे मला जमले नाही. पवनने अनेकदा माझ्याकडे प्रेमळ नजरेने पाहिले, पण माझी थंड वृत्ती पाहून तो आपली पावले थांबवायचा. कधी कधी एक विचित्र नशा त्याच्या डोळ्यात दिसत होती. तो तरुण होता, त्यालाही भावना होत्या. त्याला माझ्याजवळ येण्याची इच्छा होती, पण मला त्याला माझ्याजवळ येऊ द्यायचे नव्हते. आणि मग एके रात्री असे घडले, ज्यातून मी पळत होते. थंडीचा जोर वाढत होता आणि आता नियमित जमिनीवर झोपल्यामुळे पवनला थंडी जाणवू लागली होती. सर्दी त्याच्या बरगडीत बसली होती आणि त्याला कडाक्याची सर्दी झाली होती. डॉक्टरांनी त्याला सर्दी होऊ नये म्हणून कडक सूचना दिल्या होत्या. मला पवनला बेडवरच झोपायला सांगायला भाग पडलं. आपण वेगळे राहू यावे म्हणून मी मध्ये उशांची एक सीमा तयार केली होती, पण रात्रीचे कोणते वाजले होते मला माहीत नाही. कोणीतरी माझ्या अगदी जवळ आहे असे वाटले आणि कोणीतरी माझ्या शरीराला हलके स्पर्श करत होते. मी झोपेत असतानाही अचानक माझे डोळे उघडले तर मला दिसले की मी पवनच्या खूप जवळ आहे. झोपेत मी त्याच्या जवळ आले होते की तो माझ्या जवळ आला होता हे मला माहीत नाही, पण आता मी त्याच्या इतकं जवळ
गेले होते की मला त्याचा सहवास पूर्णपणे जाणवत होता. माझा श्वास थांबला होता आणि पवनचा हात हळूहळू माझ्या अंगावर फिरत होता. कदाचित त्याची प्रत्येक हालचाल माझ्या अंगात वीज भरत होती. मला त्याला दूर ढकलायचे होते, त्याच्यापासून दूर जायचे होते, पण मी त्याला थांबवू शकले नाही. माझे संपूर्ण शरीर त्याच्या स्पर्शाखाली वाहू लागले. त्याचा हात माझ्या पोटावरून येताच मी एका झटक्याने त्याचा हात पकडला. माझ्या या कृतीवर पवनने मला आपल्या कुशीत ओढले आणि मला मादक स्वरात म्हणाला, सोनल नाही, आता नाही. मी आता तुझ्यापासून दूर राहू शकत नाही. माझ्या भावना समजून घे सोनल. आम्ही नवरा बायको आहोत आणि मी किती दिवस तुझ्यापासून दूर राहू. असे बोलून त्याने आमच्यातील सर्व अंतर दूर केले होते आणि मी इच्छा असूनही त्याला थांबवू शकले नाही. त्या रात्रीनंतर आमच्यात पती पत्नीचे नाते निर्माण झाले. पवन माझी पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेऊ लागला होता, पण तरीही मी त्याला मनापासून स्वीकारू शकले नाही. काही वेळाने मला अस्वस्थ वाटू लागले. मी आई होणार आहे हे ऐकूनही मला आनंद झाला नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर पवन आनंदामुळे जमिनीवर पायही ठेवत नव्हता. तो वाऱ्यावर उडू लागला. जेव्हा माझ्या प्रसूतीची वेळ आली तेव्हा पवन मला दवाखान्यात घेऊन आला. पण डॉक्टर थोडे काळजी दिसत होते. ते म्हणाले की 1 महिन्यापूर्वी सर्व काही सामान्य होते, पण आता प्रसूतीमध्ये काही समस्या आहेत. आम्हाला त्वरित ऑपरेशन करावे लागेल. मूल आणि आई दोघांच्याही जीवाला धोका आहे. हे ऐकून पवन घाबरला. मला सुद्धा भीती वाटत होती, कारण मला माझ्या डोळ्यासमोर मृत्यू नसताना दिसत होता. 3 तासाच्या ऑपरेशननंतर डॉक्टरांनी माझ्या मुलाला वाचवले. मी किंचित बेशुद्ध होते, पण डॉक्टरांचे ऐकू शकले. एक डॉक्टर सांगत होते की आम्ही प्रयत्न करतोय जेणेकरून त्यांचा रक्तस्राव थांबेल, पण त्यांना लवकरात लवकर रक्त न मिळाल्यास त्यांचे जगणे कठीण होईल. पवन डॉक्टरांना सांगत होता, डॉक्टर काही करा, माझ्या पत्नीला वाचवा. डॉक्टरांनी उत्तर दिले की आम्ही प्रयत्न करत आहोत, पण त्यांचा रक्तगट जुळत नाही, पण त्यांचा जीव जाईल. आणि हे ऐकून मी बेशुद्ध पडले. जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मला मी मेल्यासारखे वाटले, परंतु जेव्हा मी माझ्या आजूबाजूला परिचारिका पाहिली तेव्हा मला समजले की मी अजूनही जिवंत आहे. माझ्या एका हातात ड्रीप होता. नर्सने मला शुद्धीवर आलेले पाहिले आणि माझ्याकडे आली आणि म्हणाली, तू ठीक आहेस ना? सगळ्यात आधी मी माझ्या मुलाबद्दल विचारलं. नर्स हसली आणि म्हणाली की तुमचा मुलगा एकदम बरा आहे. पण मग तिने पवनबद्दल जे सांगितले ते ऐकून माझे हृदय धडपडले. मी घाबरून विचारले, का माझ्या पतीला काय झाले? नर्सने सांगितले की तुझा रक्तगट जुळत नसताना तुझा नवरा म्हणाला, माझा रक्तगट तपासा, माझे रक्त माझ्या पत्नीला द्या, आणि योगायोग असा की त्याचा रक्तगट तुझ्याशी जुळला. त्याने आपले रक्त तुम्हाला दिले आणि तुमचे प्राण वाचवले. हे पहिल्यांदा ऐकून पवनसाठी माझे हृदय जोरात धडधडू लागले. त्या क्षणी मला जाणवलं की त्याचं माझ्यावर किती प्रेम आहे आणि माझ्यासाठी जीव द्यायलाही तो मागे पुढे पाहत नाही. पण पुढे नर्सने जे सांगितले ते ऐकून माझं मन थबकलं. नर्स पुढे म्हणाली की पवनच्या शरीरातून जास्त रक्त काढू शकलो नाही, तरीही तो तुम्हाला पुन्हा पुन्हा रक्त देत राहिला, इतका की आता त्याचा जीव धोक्यात आला आहे. त्याचे जगणे कठीण असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. हे ऐकून मला मनस्ताप झाला. मी लगेच म्हणाले की मला माझ्या पतीला भेटायचे आहे. मी आपत्कालीन कक्षात गेले. पवन बेडवर डोळे मिटून पडलेला होता. त्याचा चेहरा पांढरा शुभ्र झाला होता. जणू रक्ताचा प्रत्येक थेंब अंगातून निघून गेला होता. मी वेदनेने त्याला मिठी मारली आणि रडत म्हणाले, पवन, तू इतका छान का आहेस? माझा जीव वाचवण्यासाठी तू तुझा शेवटचा थेंबही दिलास आणि मी तुझे कौतुक कधीच करू शकले नाही. पवनने हळूच डोळे उघडले आणि मला पाहून मंद हसला. मग हळूच म्हणाला, सोनल, आमच्या मुलाची काळजी घे. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो सोनल, आणि मी तुला माझ्या डोळ्यासमोर मरताना पाहू शकत नाही. रडत म्हणाले, पण मी तुला मरू देणार नाही. तू जगशील पवन, आणि आम्ही मिळून आमच्या मुलाला वाढू. त्या क्षणी पहिल्यांदाच माझे हृदय पवनच्या प्रेमाने ओसंडून वाहू लागले. त्याने कशी तरी सुटका करावी अशी माझी इच्छा होती, पण पुढच्या क्षणी मी त्याच्या छातीवर पडले आणि बेशुद्ध झाले. शुद्धीवर आल्यावर मी घाबरून जागे झाले. डॉक्टरांना विचारले, माझा नवरा पवन कसा आहे? डॉक्टर हसत हसत म्हणाले, तुमचे नशीब खूप चांगले आहे. वेळेवर रक्ताची व्यवस्था करण्यात आली होती आणि तुमच्या पतीला रक्त देण्यात आले आहे. आता त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे. हे ऐकून हायसे वाटले. काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर आम्ही तिघे, मी, पवन आणि आमचा मुलगा घरी परतलो. माझी आई काही दिवस आमच्याकडे राहून आमची काळजी घेत होती. थोडंसं सावरल्यावर मी स्वतःच घर सांभाळले. आता माझी अवस्था अशी झाली होती की पवन शिवाय राहावेसे वाटत नव्हते. पवन माझे सर्वस्व बनले होते. माझे मूल आणि माझा नवरा माझे संपूर्ण विश्व होते. माझ्या प्रेमाने आणि लक्ष देऊन पवन देखील हळूहळू बदलू लागला. त्याच्या व्यक्तिमत्वात सुधारणा होऊ लागली आणि त्याच्या कामातही चमक येऊ लागले. त्याने त्याच्या दुकानात काही मुलांना कामावर ठेवलं होतं आणि आता घरात सुख समृद्धी पसरली होती. शेवटी मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की एखाद्या व्यक्तीच्या बाह्य सौंदर्यापेक्षा त्याच्या हृदयाचे सौंदर्य अधिक महत्त्वाचे असते. जेव्हा नात्यात परस्पर प्रेम असते तेव्हा माणूस आपोआप सुंदर दिसू लागतो. कारण पवन मला तुझ्यापेक्षा चांगला कोणी दिसत नाही. त्याच्या प्रेमाने माझे मन जिंकले होते आणि आता तो माझ्या आयुष्यातील
सर्वात सुंदर भाग होता. मित्रांनो, तुम्हाला सोनल आणि पवनची गोष्ट कशी वाटली? मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.